दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निओ शास्त्रीनगर मुलुंड कॉलनी मुलुंड पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सारिका पंकज नागावकर या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात काय घडणार ते बघूया. आता खरं तर हे काय घडणार हे बघूया किंवा यांच्याशी गप्पा मारूया आणि उत्सुकता वाढवूया वगैरे असे शब्द सगळे तुम्हाला पाठ झालेले. पण त्या घरात जाईपर्यंत एवढं तर बोलायला पाहिजे ना की नेमकं कोणाकडे जातो आणि उत्सुकता तर ताणून ठेवावीच लागेल. कारण खरंच आहे की ज्या घरात जातो त्या घरातले काय बोलणार हे जसं तुम्हाला माहीत नसतं तसंच मलाही माहीत नसतं. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया नागावकर कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा घ्या. चंद्राला म्हणतात इंग्लिशमध्ये मून, चंद्राला म्हणतात इंग्लिशमध्ये मून. पंकजरावांचं नाव घेते नागावकरांची सून. वा, द्या आता ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर पंकज नागावकर, त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. त्या माझ्या नणंदबाई. नमस्कार. हे नंडेची मुलगी. नमस्कार. आणि हा माझा छोटा पिल्लू ऋग्वेद. आणि ह्या माझ्या सगळ्या मावस सासूबाई आहेत. नमस्कार. माझ्या मामी आहे. आणि हा आमचा सगळा निओ शास्त्री परिवार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. विष्णूच्या गळ्यात शोभे वैजंती माला, प्रभाकरांचं नाव घेते रणदिव्यांची बाला. 200चा शालू, 300चा पदर, प्रभाकर पंतांचं नाव घेते होम मिनिस्टरचा गज. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण मुंबईतच आहे. मुंबईत कुठे? मुंबईत भाईंदरला. तिथे कुठे? भाईंदरला खारेगावमध्ये. खारेगाव. आणि कोण कोण तिथे राहायला? आई वडील भाऊ आणि मी. आई बाबा काय करतात? आई बाबा आता बाबा रिटायर आहेत. बाबा आर्टिस्ट होते. ते हँडमेड ग्रीटिंग कार्ड्स बनवायचे. त्यांचा बिझनेस होता स्वतःचा. अच्छा. आणि आई? आई हाऊसवाईफ होती. शाळा कुठली? शाळा लेडी ऑफ नाझरेथ हायस्कूल. आणि कॉलेज? कॉलेज मी गोव्याला केलं, गोवा युनिव्हर्सिटीवरनं. गोवा युनिव्हर्सिटी. ऍक्च्युली आम्ही मुख्य गोव्याचे आहोत. म्हणजे आजी मामा वगैरे गोव्याला. गोव्याचे मुख्य आहात? म्हणजे गोव्याला आमचं म्हणजे आमचं सगळं फॅमिली जी आहे ती गोव्याला आहे. आणि मग गोव्यात आवडतं की भाईंदरला आवडतं? आम्हाला गोवा आवडायचा कारण आम्ही सुट्टीत आम्हाला आजोळ खूप आवडायचं. आम्ही आजीच्या घरी म्हणजे सुट्टी पडली की लगेच आजीच्या घरी गोव्याला 2 महिन्यामध्ये ते राहायचं. शाळा चालू झाली की परत यायचं. लग्न कसं जमलं? लग्न साईट थ्रू जमलं. साईट. हां. आणि काय करतात मिस्टर? मिस्टर नेपच्यून डेव्हलपरमध्ये. बोलवा ना त्या. पंकज या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. तुमचं बालपण कुठलं? इकडेच जन्म इकडचा मुलुंड. मुलुंड. हां. आणि अजून इकडेच. अजूनपर्यंत इकडेच आहे. शाळा कुठली? मुलुंड हायस्कूल. मुलुंड हायस्कूल. आणि इथे कोण कोण राहायला होतं? इकडे आई वडील मी आणि मोठी बहीण. कॉलेज कुठलं? श्रीराम पॉलिटेक्निक. कुठे आहे ते? ऐरोली. ऐरोली. मग इथून रोज जायचात लांब? हो अपडाऊन. बरं. आणि मग काय साईटवर रोज नेटवर बसायचा? नाही ना. मग रोज कुठे, तेव्हा नेट नव्हताच. हे नंतरची सर्व आहे. हे नंतरची सर्व हे आहे म्हणजे ही गोम आहे ही काय? आता तेच शोधले पण आता शब्द नाही मिळत त्याच्याकरता. शब्द राहू द्या. ह्या कुठे मिळाले ते सांगा. नेटवरती इंटरनेट थ्रू. हो. कसं काय हो? म्हणजे आम्ही एका साईटवरती नोंदणी केलेली माझ्या भावानी, तर त्यांनी माझा फोटो बघितला
माझ्या भावाची चौकशी केली. मला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल. म्हणजे भावानी फक्त मला सांगितलं का असा मुलगा आलाय, ते लोक तुला बघायला येणार आहे, चालेल का? मी म्हटलं ठीक आहे चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मग एकाच दिवशी 9 नोव्हेंबर, मला अजूनही तारीखही आठवते, चांगली आहे. 9 नोव्हेंबर 2008ला हे लोक सगळे मला बघायला आले. कुठे? पुण्याला. कारण आम्ही आता पुण्याला राहतो. माझे हे सांगायचं राहिलं ते बघा, गोवा सांगितलं, भाईंदर सांगितलं. मग भाईंदर नंतर माझा भाऊ जॉबला लागला HSBC मध्ये, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मग तो त्यावेळे पुण्याला शिफ्ट झाला, म्हणून आम्ही फुल फॅमिली परत पुण्याला शिफ्ट झालो. आता माझं माहेर पुण्याला आहे. आता माहेर पुण्याला आहे. आई वडील भाऊ वगैरे. मग हे तिकडे आले सगळे बघायला, सासू सासरे नणंद आणि हे होते, आणि नणंदचे मिस्टर होते, आणि ही छोटी होती आमची. म्हणजे बघायला आले, बघितलं वगैरे सगळं, आपले पोहे वगैरे झाले. त्याच्यानंतर मग गेले. म्हणजे तेव्हा काही सहज उत्तर वगैरे सांगितलं नाही, तेव्हा काही दिलं नाही नंतर. आणि मग नंतर संध्याकाळी नणंदबाईचा फोन आला माझ्या भावाला की असं असं आहे, आम्हाला पसंत आहे मुलगी, मग मुलीकडनं काय उत्तर कळवा आम्हाला. मग माझ्या वहिनीने मला विचारलं का बाबा उत्तर काय तुझं, तुला आवडलं का मुलगा वगैरे. तर तेव्हा मला असं, म्हणजे आता एकाच क्षणी काय कळत नाही आपल्याला, पण थोडं असं बघितल्यावरती आम्ही तिकडे कॅम्पसमध्ये आमच्या खाली वगैरे बोलायला वगैरे गेलेलो. अच्छा, ते पण केलं? हा, ते पण केलेलं. पोहे घरात ठेवून गेलो, खाल्ले आणि नंतर खाली गेलो. मग तेव्हा फुटेज खायचा असतो ना, तो तसला प्रकार आहे. ताबडतोब सांगायचं ना, सांगितलं बरं सुटलो. सांगितलं नाही त्यांनी? नाही ना, वेळ लावला किती, लगेच नाही सांगितलं. दुसऱ्या दिवशीपर्यंत मग सांगितलं की तुम्ही लगेच पसंत केलं होतं? संध्याकाळी फोन गेला होता आमच्याकडनं. पण काय असं काय होतं की लगेच पसंत केलं? असं होतं, तो दात एक होता ना तिचा, तो दात दाखव. माझं म्हणजे आता तो सध्या काढलाय मी. दात दाखव, दात. हा, इकडे गॅप आहे ना, तिथे माझा अर्धा तुटलेला दात होता, आणि तो हसताना जरा चांगला दिसायचा. काय सांगता? असं मी म्हणते, बाकीच्यांनी माहिती आहे, पण त्याला आवडलं काय नाही. इनफॅक्ट अपार्ट तो दात ओव्हरऑल मला तरी आवडलेली, म्हणून मी ताबडतोब होकार काढलेला. दातामुळे लग्न ठरलं हे पहिल्यांदा. बरं, एक मिनिट थांबा जरा. मला तो जो दात आहे ना, एकदम उठून दिसत होतं. क्या बात आहे. मग तुम्हाला दात द्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना कसे डोळे आवडतात, नाक आवडतो, स्माईल आवडते. तुम्हाला दात आवडला, काय म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट. स्टोरी विचारा. काय स्टोरी? ते दाताची स्टोरी अशी की मी 6वीत होती तेव्हा. आम्ही असंच ह्याच्यामध्ये खेळत होतो, छोटंसं गार्डन होतं, तिथे खेळत होतो. आमचं रनिंग रेस चालू होतं. ती मुलगी समोरनं येत होती आणि मी अशी येत होती. आमची दोघांची एकामेकांना टक्कर झाली, आणि ती टक्कर एवढी बेकार झाली का माझा तो दात आहे तो तिच्या डोक्याला लागला. अरे बापरे. आणि माझा दात तुटला. अरे. आणि तो तिला इकडे लागला. अर्धा दात तिच्याकडे तेव्हा होतं, ते पण डोक्यात. आणि मग माझे सगळे लोक धावत आली. बाबाला वाटलं का काहीतरी दगड वगैरे लागला, म्हणून बाबांनी तो उचलून फेकून काढून दिला, आणि तिला अशी रक्ताची हे धार लागली. मग तिला लगेच डॉक्टरकडे वगैरे, मला कोणी बघितलंच नाही. मी आपली एका कोपऱ्यात उभी होती, कारण माझ्याकडनं चूक झालेली होती म्हणून. नंतर मग मी जेवायला बसलो आम्ही, तेव्हा आम्ही असं जेवताना असं काहीतरी लागलं, असं म्हणजे काहीतरी अर्ध काहीतरी असं वाटलं, आणि नम झालेला ना तो पोर्शन एकदम. मी आईला म्हटलं, मम्मा काय आलं? माझा दात तुटला, आणि तो दात तिला लागलेला. अरे बापरे. मम्मी बोलली, अरे तो दात होता का तुझा? माझे बाबा पण अँटी ते बाहेर शोधायला गेले का दात कुठे सापडतोय का माझा. तो दात लग्न ठरताना सापडला, हो की नाही? तुमचं दंतपुराणच आहे. दंतपुराण, हो की नाही? हे दंतपुराणच आहे. दातामुळे लग्न ठरलंय. वा वा वा. मग अजूनही त्या मुलीला पण ती आठवण आहे. हो. आणि मला आता ती मुलगी, ती पण पुण्यातच आहे. ती भेटली होती नंतर? हो, भेटलेली नंतर पण भेटलेली. प्रत्येक वेळेला तुम्ही इकडे बघता? काय दोघींचं प्रेम. तिला पण असं मार्क आहे इकडे काळा असा, मला होता तो. मी आता जर आज बघत असेल कार्यक्रम तर तिला ती सगळा दिवस. काय नाव तिचं? वैभवी. वैभवी. आणि आडनाव? आडनाव आता लक्षात. लग्न झालं. वैभवी महाडिक होती आधीची. आज ती सगळं म्हणजे वैभवी महाडिक या तुमच्या मैत्रिणीचं नाव आज होम मिनिस्टर मध्ये आलं, ते त्या 6वीत असलेल्या टक्कर लागल्यामुळे. बरोबर आहे? ज्याच्यामुळे तुम्हाला लगेच होकार द्यावासा वाटला, पसंतही पडली ताबडतोब एकदम. आणि मग लग्न ठरल्यावर एकमेकांना होकार झाल्यानंतर कुठे भेटला? होकार झाल्यावरती पहिल्यांदा किती 1 महिन्यानंतर आम्ही इकडे आल्यावरती, म्हणजे सगळं ठरलं, म्हणजे डेट वगैरे फिक्स झाल्यावरती मग हा पुण्याला आलेला भेटायला.
एकटे गेले होते? वा वा. फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग केलेलं मी कधी पुण्यापर्यंत कधी ट्रॅव्हल नव्हतं, कारण त्याला ट्रॅव्हलिंगचा फोबिया आहे. म्हणजे खूपच आहे, भीती वाटत नाही, म्हणजे असं जात नाही कुठे, कारण आई वडिलांनी थोडंसं बाबू करून ठेवलेलं त्याला ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत. 1 मिनिट तेवढ्यात सुनेने बोलून घेतला. भाऊ नाही आता ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तो जरा मागेच असतो, त्याला सांगितलं कुठे जाऊया रे फिरायला, नको ट्रॅफिक आहे. आई तुमच्यामुळे पार्किंगला म्हणते. तो जन्मल्यानंतर ना प्रत्येक वेळी कुठेही आम्हाला जायचं तर त्याचे वडील आम्हाला टॅक्सीशिवाय पाठवत नव्हते. टॅक्सीनी त्याला घेऊन जायचं मुलांना आणि टॅक्सीनी घेऊन. लाडाचं बाळ आहे थोडक्यात. हा, म्हणजे दोघी मुलं माझी मुलगी आणि ही. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? नाही माझं असं काही नाही मला वाटतं, पण तो आहे जरा लाडाचं बाळ आहे. काही शेंडे फळ ना घरचं, त्याला म्हणतात लाडाचं बाळ. आज खरंच मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक जण बोलून घेत आहे. या टप्प्यावर आता वजनाचा काटा येणार आणि जितकं वजन सांगणार तितकं वजन अचूक आमच्या वहिनी गोळा करणार का आपण बघणार आहोत. जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं. दात लागला 6वीत म्हणजे 6, शॉक लागला 16 बरोबर ना, म्हणजे 616 ग्रॅम. ठीक आहे, हो गया. 2 मिनिटात तुम्ही तेवढं वजन घेऊन यायचं. वेळ सुरू झाली. घाल घाल पटापट. टाक टाक सारिका, पटकन पळ. सारिका कांदे आण. सारिका फास्ट. सारिका मूव का घे पटापट. एक मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेला आहे. काढ 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 सारिका, गाडी काढ. काढू नको, काढू नको. 616 ठेव ते खाली, ठेव ते. 694 झाले ना. ओके 594 आहे. सारिका तुला दिसत नाहीये. ठेव 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 ठेव. तुला सांगते चमचा आण, स्पून आण पटकन आतलं. 30 सेकंद राहिलेली आहेत शेवटची. काढ चमचा. सारिका चमचा ठेव, सारिका चमचा ठेव. चमचा आण आतनं, मी बोलते. कोण कोण कोण. 10 9 कॉइन दे, कॉइन दे, कॉइन. 8 7 6 5 4 अरे 3 कॉइन कॉइन 2 एक काढ. 1 वेळ संपली. नमस्कार. नमस्कार. चला सगळे दाटी वाटीने उभे आहेत, पण आता खूप काही बोलणार आहेत. ते बोलण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं की त्यांनी त्यांच्या स्वभावात कुठला बदल करावा असं वाटतं? चिडचिडपणा कमी करावा. काय हो कुठे चिडचिडपणा करतो? खोटं, अगदी खोटं. आता कोण बोललं खोटं? ती खरं बोलते, तो खोटं बोलते. होय ना. मला वाटलं बहीण. नाही नाही नाही, मी केव्हा असं चिडलोय? एकदम चिडतो. सासूबाई पण सपोर्ट. अरे सुनेशने जादू केली आहे सगळे. नाही, तो कामावर ऑफिस मध्ये आला, आपण काय सांगायला गेला. तू बस, मला जरा शांत बसू दे. नाहीतर आमच्या लेकाला विचारा, पप्पा चिडतात की पप्पा नाही? चिडतात. वरून म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता म्हणणं एवढंच आहे की कमी करावं लागेल आता. आणखी काय त्याच्यावरती आपलं कॉम्प्रोमाइज. बरं यांच्याबद्दल काय, म्हणजे यांनी काय बदल केला पाहिजे? यांनी बदल म्हणजे लाईक आता काय दात लावून आणा आणि पण दात काढायची पण त्यांनीच सांगितलेलं, दात अरे. दाखवण. बाबा या दंतपुराणाला मी आता ना काय बोलावं मला कळेना असं झालेलं. नाही, ह्याच्यात काही बदल तर तसं मला काही म्हणजे नको. स्वभावात आहे तशी परफेक्ट आहे एकदम. गुड, व्हेरी गुड. गुड. तुमचं फक्त रागाचं जरा कमी करा. नाही पण मी तसं ठीक आहे. पण बरं आता या दोघांबद्दल कोण काय सांगणार? सारिका कमी बोलते, आमच्याशी तरी ती कमी बोलते. ह्या कोण आहे? आणि ती माझ्या मावस सासू. अच्छा अच्छा. आणि ती कधी कोणाच्या घरी जात नाही. ती आपलं पंकज भी कोई कम नहीं है, वो भी कम ही बोलता है, ज्यादा नहीं बोलता है. है ना, क्या बात है.
पण एक सांगू का, मावशी येते बरोबर ना, म्हणजे मावशी पंकजा आई आणि मावशी या दोघी इतक्या बोलत असणार ना की तुम्हाला बोलायलाच मिळत नसेल. खरं सांगावं तर आमच्या म्हणजे माझा जो परिवार आहे म्हणजे माझं आधीचं आडनाव गोवेकर आहे, तर गोवेकर फॅमिली खूप कमीच बोलते, पण नागावकर फॅमिली आणि रणदिवे फॅमिली स्पेशली खूप बोलतात. हे तुम्ही सांगण्याची गरजच नाही, मी आल्याबरोबर काही क्षणात हेरलेलं आहे ते. बरं, आता ह्या दोघे मिळून अभिनय करणार आहेत आणि तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. हा, बघूया काय होत आहे. चित्रपट. ओठांची हालचाल नाही, वेळ सुरू झाली. फर्स्ट वर्ड सांगते. सेकंड चित्रपटाचं नाव. सांगते ऐका. अभिनंदन. चित्रपटाचं नाव आहे सांगते ऐका. आता त्या सांगतायत ते तुम्ही ऐकू नका. ही झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. मराठी गाणं आहे, सगळ्यांनी ओळखा. मी, माझं, आम्ही, माझ्या, दिल, वसंत अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे. विदाऊट एनी मेहनत. आता म्हण ओळखायची. म्हण. म्हण आहे. म्हण. पाऊस, वारा, झिमझिम. म्हण आहे. म्हण. आराम, रडलं, पडल्यावर रडणे. नाही 5 अक्षरी आहे. रडणे. चौथा शब्द रडणे. पाचवा शब्द रडणे. हा. सेकंड पडले. सेकंड आराम. 10 संपला. मेले. 9 रडले. 8 झोपला तो संपला. 6 मेले आहे मध्ये. मेले आहे. 5 6 रडलं. 4 मेले. त्याच्या आधी 3 पहिला 2 वेळ संपली. आता बोल. दोन मरे त्याला कोण रडे. सागर ना मेले त्याला कोण रडे. त्यांनी जर म्हणीचा अर्थ सांगितला, नुसतं माझ्याकडे बघितलं असतं तरी सगळ्यांना कळलं असतं की कोणच बघत नव्हतं. सगळ्या वहिनी कशा दाटीवाटीनी सज्ज झालेल्या आहेत. आता एक चिठ्ठीतलं नाव कोणाचं जाहीर होणार बघूया. घ्या. आणि हे नाव आहे बीना रघुनाथ. आपका नाम? बीना रघुनाथ. अच्छा, कितने सालों से यहाँ पे रहते? 38 years. 38 years. चिठ्ठी तुमचं नाव आलंय, कसं वाटतंय तुम्हाला? अच्छा लगता है. अच्छा लगता है. बाकीच्यांना कसं वाटतंय? छान. अच्छा लगता है. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आता कोण जिंकणार पैठणी बघूया या खेळामध्ये. दोघींना 10-10 संधी या खेळामध्ये. आणि या खेळामध्ये समोर सिमेंटचं ब्लॉक ठेवलेलं आहे. तेवढ्याच वरती जाऊन चेंडू थांबला पाहिजे. तुम्हाला वाटेल की मग त्या प्लास्टिकच्या रिंग का ठेवल्यात, तर त्या फक्त अडथळा असावा किंवा त्याचबरोबर त्याला लागून कदाचित ते चेंडू थांबू शकतात. 10 चेंडूमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सगळे 10 देतो त्यांना टाकायला.
पाच. एक. दोन. तीन. चार. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. झी मराठी यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ये आप जिसे चाहते उसे दे सकते हो. उपविजेत्या ठरल्या नागावकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या बीना रघुनाथ यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बीना रघुनाथ, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.